काल निवडणूक झाली, मतदान झालेलं आहे। मला सांगायला आनंद होतोय की चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद माझ्यासाठी या मतदारसंघामध्ये मिळतोय। जळगाव शहरामध्ये सुद्धा काही मंडळी म्हणत होती की मतं कमी मिळतील, परंतु मला खात्री आहे की निम्मे तरी मतं या शहरामध्ये मला मिळतील आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी जवळपास सर्वच तालुक्यामध्ये थोड्याफार फरकाने मी त्या ठिकाणी प्लस असणार आहे। एकंदरीत विचार केला तर 50 ते 60 हजाराच्या मताधिक्याने मी निवडून येऊ शकतो। कार्यकर्त्यांनी पण चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे आणि जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, परंतु समोरच्या पार्टीने त्यांची सत्ता असल्यामुळे काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं काही मताधिक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक पडणार आहे, परंतु निश्चितपणानं मी निवडून येईल अशा पद्धतीची मला खात्री आहे। अतिशय कमी मतदान झालेलं आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यातल्या त्यात जळगाव शहरातून खूप कमी मतदान झालेलं आहे। लोक बाहेरच पडली नाही। उन्हाचा परिणाम होता की मतदान जागृती झालेली नाहीये, राजकीय पक्षांच्या यंत्रणा कोडमडल्या असं आपल्याला वाटतं का? बरीचशी यादीतले काय असतं, बरीचशी मतं जी आहे ती कुठे ट्रान्सफर झालेली असतात, कोणी कुठे कामासाठी गेलेला असतो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही यंत्रणा मतदारांच्या मागे लावायची असते परपक्षांच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ती इतकी डिटेलमध्ये लावली जात नसते। कारण जसं काही महापालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या निवडणुकांमध्ये घराघरापर्यंत कार्यकर्ते पोहोचत असतात आणि एक एक मतदाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु लोकसभेचं क्षेत्र जे आहे अतिशय मोठं असतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची यंत्रणा पक्षाची यंत्रणा त्या ठिकाणी अपुरी पडते आणि म्हणून जनतेपर्यंत किंवा मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचायला त्या ठिकाणी यंत्रणा कमी असल्याच्यामुळे संपर्क कमी होतो आणि म्हणून मतदार सुद्धा बऱ्याच अंशी मतदानाच्यासाठी कंटाळा करत असतात, त्यामुळं तो निश्चितपणानं परिणाम होतो। अच्छा, एकंदरीत कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आपल्याकरिता, काही अनेक अंडरकरंट मदत आपल्याला झालेली आहे, काय सांगाल त्या लोकांना? ज्यांनी मला मदत केली, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतरही कोणी घटक असतील, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये निश्चितपणानं त्यांच्यासाठी मी उतराई होईल अशा पद्धतीच्या भावना माझ्या